नमस्कार मित्रांनो, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे हेदवी गणपती मंदिर आणि आई नवलादेवी मंदिर दर्शन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे गणपतीपुळे आणि मार्लेश्वरचा प्रवास। तर इथून आपण पहिला जाणार आहे गणपतीपुळे। गणपतीपुळे हेदवीपासून आहे 2 तास लांब। तर 2 तासचा प्रवास करून आपण पोहोचूया गणपतीपुळेला। तर आता आपण पोहोचणार आहे तवसाळला। तर तवसाळ टू हेदवीचा वेळ आहे 1 तास आणि इकडनं आपण करणार आहे फेरी बोटचा प्रवास। तर फेरी बोटमध्ये खूपच मजा येणार आणि जो बाजूला समुद्र बघत आहे तो आहे रोयलाचा समुद्र आणि इकडेच जिंदाल कंपनीसुद्धा आहे। तर इथून तुम्ही बघू शकता जयगड फोर्ट आहे 6 किलोमीटर आणि गणपतीपुळे आहे 23 किलोमीटर आणि इकडून लेफ्ट साईडला आहे सावर्डे 48 किलोमीटर। तर फेरी बोटची तिकीट प्राइस होती 320 इन्क्लूड आमची गाडी। तर गाडीचे 200 रुपये चार्ज घेतले आणि पर पर्सन 30 रुपये।
गणपतीपुळेला जातानाच आपल्याला मध्ये एक फ्रेंड सर्कल पार्क लागतो, जिकडे आहे वॉटरफॉल, एकदम छान असं दृश्य. आणि ह्याच्याच पुढे आहे जय विनायक गणपतीचं मंदिर. तर फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर आपण गणपतीच्या मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे. नशीब एवढं भारी होतं की आता थोड्याच वेळात बाप्पांची आरती चालू होणार होती आणि त्याच्यानंतर महाप्रसाद.
सर्वांगी सुंदर झेंडुराची कंठी तळके माळ मुक्ता फळाची जय देव तुमेव बंधू सखा प्रेमा. व्हिडिओ काढायची परमिशन नसल्यामुळे आपल्याला बाप्पांचा फोटो काय घेता जमला नाही. त्र्यंबकेश्वर भट भिडे समाधी गणपती प्रकट झाल्याचा दृष्टांत यांना झाला. भिडे हे गणपतीमुळे गावचे होत गावाचे प्रमुख होते. मोगलांच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सन 1600च्या पूर्वी त्यांच्यावर संकट पोचले. ते दृढ निश्चय होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्न ग्रहण करीन असा निश्चय करून त्याने आराध्य देवा मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपश्चर्या सुरू केली. अन्न पाणी वर्ज करणाऱ्या भिड्यांना एके दिवशी दृष्टांत झाला की मी या ठिकाणी भक्तांच्या मनोकामना परिपूर्ण करण्यासाठी 2 गंडस्थले व दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरूप डोंगर हेच आहे. माझी सेवा अनुष्ठान पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल. या दृष्टांतामुळे भिडे यांनी हे स्थान शोधून काढले. गणपती बाप्पा. बाप्पांचं दर्शन घेऊन तर झालं. आता आपण जाऊया बीचवर आणि मग तिकडनं आपला प्रवास चालू होईल मार्लेश्वरला जायला. तुम्ही पण गणपतीपुळेला स्टे करण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन बुकिंगसुद्धा इकडे होते. इकडे हॉटेलसुद्धा आहे. तर गणपतीपुळे टू मार्लेश्वरचा प्रवास आहे आपला 3 तासाचा. तर 3 तास आपण व्ह्यू पाहूया.
तर फायनली आपण पोहोचलेलो आहे मार्लेश्वर आणि आता आपल्याला मार्लेश्वराचे 500 पायऱ्या चढून आपल्याला भगवान शिवशंकरचे दर्शन करायचे आहे. हे मंदिर गुफेत आहे. आपल्याला बघायला भेटेल भगवान शिवशंकरचे 2 शिवलिंग, 2 स्वयंभू शिवलिंग. एकाचं नाव आहे मल्लिकार्जुन आणि दुसऱ्याचं नाव आहे मार्लेश्वर. मल्लिकार्जुन हे मार्लेश्वरांचे मोठे बंधू आहे. दरवर्षी मकर संक्रांतीला पार्वती माता आणि भगवान शिवशंकर यांचे विवाह होतो. या विवाहामध्ये मार्लेश्वर हे वर आणि साकरपा गावातील गिरिजादेवी आई ही वधू असते.
तर आजचा व्लॉग आपला इथेच एंड होतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट करा. भेटूया पुन्हा परत नवीन जोशाने नवीन जोमाने दुसऱ्या व्लॉगमध्ये.